केदारगुडा येथे अवैध देशी दारू महिलांनी घेतली ताब्यात। हदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या केदारनाथ देवस्थानकडे जाणाऱ्या तळेगाव ते केदारगुडा या जंगल भागातील रस्त्यावर काही अवैध दारू विक्रेते आपले ठाण मांडून बसले होते। गावकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे आज संतप्त महिलांनी सकाळी सुमारे 6च्या सुमारास जंगलाच्या भागात दडून बसून दारू विक्रेता दारू घेऊन येत असताना त्याच्यावर धाड मारून गावातील महिलांनी दारू ताब्यात घेऊन पोलीस प्रशासनाला संपर्क केला। संपूर्ण अवैध देशी दारू मनाठा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन महिलांनी यापुढे दारू विकू देऊ नका अशाही सूचना प्रशासनाला दिल्या। टीव्ही 24 मराठीसाठी प्रतिनिधी नांदेड हदगाव भगवान कदम। जवळपास मी अध्यक्षपद स्वीकारून 1.5 वर्ष झालेलं आहे। त्या पहिल्याच वेळेस ग्रामसभा झाली आमची। ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व गावकऱ्यांना ठराव घेतला की बाबा गावातली दारू बंद करायची। त्यावेळेसच आपण जे दारू विकणार आहे त्यांना सर्वांना सांगितलं की बाबा दारू बंद करा आणि तेच ठराव घेऊन मी मराठा पोलीस स्टेशनला वारंवार गेलो। तर त्याला ठरावसुद्धा नेऊन दिला आपण ग्रामपंचायतचा की बाबा दारू बंद करा। म्हणजे यातले आज जवळपास आमच्यातले 25 ते 30 संसार उद्ध्वस्त झाले आणि या दारूपासून आज कमीत कमी 10-12 माणसं म्हणजे आमची तरुण पिढी शिक्षणाच्या इकडं इतरत्र न जाता ते पूर्ण दारूच्या अधीन होऊन म्हणजे शिक्षणाचा ओढ सोडून ते दारूचा ओढ लागला त्याला। म्हणजे अशी एवढी सुळसुळाट दारूचा झाला। आज 1.5 वर्षापासून आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला प्रत्येक वेळेस आमच्या हे महिला मंडळ सहकार्य करायचे। यायला घेऊन मी हे महिलांना आम्हाला नांदेड आपलं भोकर पूर्ण हे मराठ्याला तर वारंवार जवळपास 7-8-10 वेळेस अर्ज करून बी काही ना काही हो करून म्हणले। काल जवळपास 7-8 दिवसाखाली आपल्या इथं चौळी साहेब आले ते मराठ्याचे यायला सुद्धा आपण दिलं। आम्ही निवेदन कलेक्टर ऑफिस SP ऑफिस दारूबंदी ऑफिस अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन अशा बाया त्रस्त होऊन प्रत्येक वेळेस दारूवाल्याला वारंवार त्याच्या घरी जाऊन सांगून आमच्या घरी येऊन बोलून सांगून सुद्धा हे दारू विकायचं कोणीच बंद करत नाहीत। त्याच्यामुळं आज सकाळी 6:30च्या सुमारात सर्व महिला माझ्याकडे आल्या आणि चला म्हणल्या दारू आहे म्हणल्या। आणि त्या दारूनं आज जवळपास 4 बॉक्स आणली आपल्यासमोर आणून आता ते पोलीस स्टेशनची गाडी आली। आता त्याच्यानंतर आपली काय कारवाई होईल ते समोरची जे कोणी काय दोषी आहेत त्याच्यावर योग्य ती कारवाई हो। आमच्या बा काय की आमच्या लेकराची याच्यानं संसार उद्ध्वस्त झाले आहेत। आमच्या लेकराला आम्हाला अति त्रास आहे लेकराची। आमचे असे लेकरं की नाही आम्हाला अन्न खाऊ देणार, नवरे सुद्धा अन्न खाऊ देणार, आम्हाला घरामध्ये भाकर करायला टाकत नाही। असे इतके दारू पियाले त्या दारू पायी आमच्या संसाराचा उद्ध्वस्तपणा व्हायला। म्हणून आम्ही हे काय की दारू बंद झालीच पाहिजे म्हणालो। हे करायचं आम्हाला की दारू बंद झालीच पाहिजे आमचा, बाकी काहीच नाही आम्हाला योग्यच आहे दारूचा की दारू बंद झालीच पाहिजे गावातली की म्हणून आम्ही हे माणसाला मोर्चा करून तुम्ही पुढे व्हा म्हणून म्हणलेल्या। हा असं आहे आम्ही एवढा दारूच्या की दारू बंद झालीच पाहिजे म्हणून आम्ही असं हे केलेलं आहे। तदारली की दारू बंद झाली पाहिजे। बाक्स 4 झाले, घरातले माल इकालेत, घरातली डाळी इकालेत, पिठे सुद्धा नेऊन काय खातील लेकरं बाळ, काय करावं आम्ही सांगा। का दारू नगाव फाशी घ्याले, कोणी यंत्रीन पियालंय, कोणी काही पियालंय, भांडे सुद्धा ठेवण्यात आहेत, घरातले भांडे इकले ना काय खावं आम्ही, पण हे सगळं इकले, डबे सुद्धा इकलेत, मग आम्ही काय करावं, पराठी सुद्धा इकलं आमचं, आम्ही कशात खावं सांगा म्हणा साहेबांना। ते उघड्यावर संसार आले तर सांगा तुम्ही। आमच्या गावातली दारू बंद झालीच पाहिजे साहेब। आमच्या इथं लय बाया कदरून गेल्या, सगळे संसार उद्ध्वस्त व्हायले तर एवढुले लेकरं सोडून बाया चालल्या। नवरी काय की घरामध्ये अन्न खाऊ देईना बायाला। लेकरं औषधं पियाले तर फाश्या घ्यायले तर मनाय गेले की बायावर सगळे मग ते पण ठेवायले किती केले। चाराने काय की संसाराच्या बाया उठून गेल्या तर लेकरं बाळ घेऊन सण्या लय उद्ध्वस्त करायले तर जगू देईना तर बायाला। आमच्या येथून इतक्या एरियामध्ये दारू नसून आहे।